मोबाईल विक्री क्षेत्रात आघाडीच्या दुर्वांकूर मोबाईल शॉपीच्या वतीने दसरा ते नवीन वर्षाच्या लकी ड्रॉ योजनेचा बक्षीस वितरण समारंभ मोठ्या जल्लोषात पार पडला। बक्षीस वितरण समारंभास ग्राहकांचा तुफान असा प्रतिसाद लाभला। यावेळी भाग्यवान शुभम चलवादी या प्रथम क्रमांकाच्या विजेत्याला BMW ही महागडी बाईक देण्यात आली। दुसऱ्या क्रमांकाचे बुलेट महादेव साहू या लकी ग्राहकास तर तिसऱ्या क्रमांकाची TVS ज्युपिटर दुचाकी दिनशाद मंडल या भाग्यवान महिलेस मिळाली। दुर्वांकूर मोबाईल शॉपी ही नामवंत मोबाईल विक्री क्षेत्रातील आघाडीची शृंखला आहे। पुण्यातील मगरपट्टा, हडपसर, फुरसुंगी, भेकराईनगर, केशवनगर याबरोबरच बारामती, सासवड मध्ये शाखा आहेत। प्रत्येक शाखेत ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद मिळतो। दुर्वांकूर मोबाईल शॉपी शृंखलाच्या वतीने दसरा ते नवीन वर्ष या काळात मोबाईल खरेदीवर लकी ड्रॉ हे कुपन ठेवण्यात आले होते। या लकी ड्रॉ मध्ये 30 भाग्यवान ग्राहकांना इस्त्री, 15 मिक्सर, 15 होम थिएटर, 20 टोस्टर, 20 ज्युसर, 2 ओव्हन आणि 2 ट्रॉली स्पीकर, 1 गिअर सायकल, 1 आटा चक्की, 1 स्मार्ट LED TV, 1 AC याच्यासह TVS ज्युपिटर दुचाकी, रॉयल एनफील्ड हंटर 350 आणि प्रथम क्रमांकास BMW बाईक देण्यात आली। दुर्वांकूर मोबाईल शॉपीने कायम ग्राहकांचे हित जपत गुणवत्तापूर्ण सेवा देण्याचा प्रयत्न केला। मोबाईल खरेदीसाठी सिबिल खराब असेल तरी 0 व्याजदराने कर्ज देऊन मोबाईल देण्याची सुविधा आहे। ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद आहे। आगामी काळातही आमच्या सर्व 8 शाखांमधील ग्राहकांना नव्या योजना आणि लकी ड्रॉ आणि चांगली सेवा देण्यावर आमचा भर राहील, असे दुर्वांकूर मोबाईल शॉपीचे संचालक निलेश लोंढे, युवराज परीट यांनी सांगितले। प्रथम क्रमांकाची BMW दुचाकी लागलेल्या शुभम चलवादी यांना अश्रू अनावर झाले। त्यांनी दुर्वांकूर मोबाईल शॉपीचे आभार मानले। तसेच महादेव साहू आणि दिलशाद मंडल यांनी अतिशय पारदर्शक लकी ड्रॉ आणि गरजू ग्राहकांना मोठी बक्षिसे लागल्याने निलेश लोंढे आणि युवराज परीट यांचे आभार मानले। संपूर्ण नियोजन निलेश लोंढे, युवराज परीट, मोहसिन शेख, गणेश दिवेकर, मयूर सोनवणे, जीवन दगडे, विशाल तुपे, अनिल बारवकर, अरुण गोयल, दीपक मुंडे, ओंकार थिटे, सूरज शिंगे यांनी केले। दरवर्षीप्रमाणे आम्ही यावर्षीही दुर्वांकूर मोबाईल शॉपीस असं लकी ड्रॉ ऑफर असतो, यावर्षी आम्ही राबविला। हे राबवण्याचं कारण म्हणजे जे आमचे ग्राहक आहेत त्यांचा आशीर्वाद आम्हाला त्यारूपी भेटत असतो। आम्ही दरवर्षी हा कार्यक्रम राबवत असतो। ह्या वर्षी खूप चांगला अजून प्रतिसाद आम्हाला भेटला। याच्यामध्ये आम्ही दरवर्षीप्रमाणे यापेक्षा जास्त गिफ्ट ठेवले होते ग्राहकांसाठी। त्याच्यामध्ये आम्ही टोटल 111 गिफ्ट ठेवले होते, जेणेकरून आमची शाखा पण वाढल्या। टोटल आम्ही आता 8 शाखावर काम करत आहोत। ज्याच्यामध्ये आम्ही बारामतीची शाखा ओपन केलेली आहे, सासवडची शाखा ओपन केली आहे, वानवडीची शाखा ओपन केली आहे। तुमचा असा जर आशीर्वाद आम्हाला भेटत राहिला तर आम्ही पुण्यामध्ये कानाकोपऱ्यापर्यंत आमची शाखा ओपन करू। आम्ही टोटल 111 गिफ्ट ठेवले होते, ज्याच्यामध्ये 1 नंबरची जे बक्षीस होते BMW बाईक होती, 2 नंबरला हंटर बुलेट होती, 3 नंबरला ज्युपिटर होती। अशा प्रकारे आम्ही 111 गिफ्ट ठेवलेले होते, ज्याचा आम्हाला ग्राहकांनी खूप चांगला प्रतिसाद दिला। दरवर्षी आम्ही ह्याच्यापेक्षा चांगला कार्यक्रम राबवू अशी आम्हाला आशंका आहे। असंच तुमचं सहकार्य आम्हाला लाभो ही परमेश्वर चरणी आमची प्रार्थना आहे। धन्यवाद। ही योजना आमची 1 ऑक्टोबर ते 1 जानेवारी पर्यंत या कालावधीपर्यंत आम्ही ठेवली होती, ज्याच्यामध्ये दिवाळी, दसरा असे न्यू इयर सण, क्रिसमस सण असे सर्व धार्मिक सण आम्ही त्याच्यामध्ये मर्ज केले होते। दुसरी गोष्ट, ह्याच्यामध्ये जवळजवळ 6,500च्या आसपास ग्राहकांनी सहभाग घेतला होता आणि पुढच्या वर्षी आमचा असा विजन आहे की जवळजवळ 15,000 ग्राहकांनी याच्यामध्ये सहभाग घ्यावा आणि जे आमचे गिफ्टची 111 ठेवले होते आम्ही, हे कमीत कमी आम्ही 201 किंवा 301 एवढं आम्ही वाढू असं आमचं नियोजन आहे। आणि आम्ही पुण्यामध्ये ओव्हरऑल कानेकोपऱ्यात शाखाही ओपन करणार आहोत, त्याचं आमचं नियोजन आहे। दरवर्षी आम्ही फेस्टिवल तर्फे हे ऑफर राबवतच असतो। त्याचं कारण म्हणजे असं आहे, ज्यांचा सिबिल स्कोअर कमी आहे किंवा काय आहे, आमच्याकडे भरपूर फायनान्सची सुविधा उपलब्ध आहेत। ज्यांचा सिबिल स्कोअर जरी कमी असेल तरी आमच्या इथे लोन हे होतं, हे आमच्या सर्व ग्राहकांना माहितीच आहे। तरी ज्या ग्राहकांना माहिती नाही त्यांनी आमच्या शाखेला एकदा व्हिजिट करा। ज्यांचा सिबिल स्कोअर जरी लो असेल तरी पण आम्ही 100% लोन देण्याची हमी देतो। कमीत कमी ज्यांच्या कधी कधी कसं असतं, सगळ्यांनाच लोन भरता येईल असं नसतं, कुणाला कमी EMI अमाऊंट लागत असते, ती पण सुविधा आमच्याकडे आहे। आमच्याकडे जवळ 12 बँकेचे लोन अवेलेबल आहेत आणि 0 सिबिल ज्यांचा -1 जरी सिबिल असेल आणि त्यांना 1 लाखाचा मोबाईल घ्यायचा आहे, ती सुविधाही आम्ही उपलब्ध करून देऊ शकतो, ते पण 24 महिने 30 महिने 0 व्याज दरावर। आजकाल ज्यांचं सिबिल कमी आहे त्यांच्याकडून व्याज घेतलं जातं, तसं आपल्या दुर्वांकूर शॉपीमध्ये होत नाही। तर आपल्याकडे जास्तीत जास्त टेन्युअर आणि कमीत कमी डाऊन पेमेंट अशी सुविधा आपल्याकडे उपलब्ध आहे आणि ही सर्व शाखांवर उपलब्ध आहे। डे 1 पासून जेव्हापासून आमची शाखा ओपन होईल त्या डे 1 पासून आमच्या सर्व शाखांमध्ये ही सुविधा उपलब्ध असेल तुमच्यासाठी। धन्यवाद। तर नमस्कार, मी शुभम चलवादी, राहता केशवनगर, केशवनगर मुंडवा। तर मी 2 महिन्यापूर्वी मोबाईल घेतलेला माझ्या बहिणीसाठी। तर
आम्हाला काही कल्पना नव्हती की बाबा असं काही कॉन्टेस्ट वगैरे चालू आहे. तर मला त्यांनी सेल्समन जे होते दुर्वा अंकुर मधले त्यांनी मला सांगितलं की फॉर्म वगैरे भरा. तर फॉर्म फिलअप केला आणि मला अपेक्षा नव्हती की आम्हाला पहिला नंबरचा क्रमांक लागेल वगैरे काही. पण आईला खूप इच्छा म्हणजे आईची खूप इच्छा होती आणि तिने हे कूपन 2-3 महिने झालं खूप जपून ठेवलेलं आणि तिला असा विश्वास होता की आज लागेल सुद्धा. आणि ते आज गणपती बाप्पाच्या कृपेने व तुळजाभवानी मातेच्या कृपेने हे म्हणजे पूर्ण झालेलं आहे. आणि मी हे जे काय मला गिफ्ट भेटलंय हे माझ्या आईमुळे तिची जी इच्छा होती आणि तिची म्हणजे तिचा जो बिलीफ होता की बाबा मला भेटेल आज होईल काही ना काहीतरी लागेल त्यामुळे झाले. आणि हे भेटल्याबद्दल मला मी दुर्वा अंकुरचं खूप खूप धन्यवाद करतो व दुर्वा अंकुर मोबाईल शॉपीचे मालक निलेश दादा लांडगे यांचं मी खूप लोंढे सॉरी निलेश दादा लोंढे यांचं मी खूप खूप अभिनंदन करतो. धन्यवाद. बहुत बहुत थैंक यू। और मैं तो यहाँ पे मोबाइल लेना नहीं चाह रहा था, लेकिन मेरे दोस्त ये आए हैं नर्सर, इन्होंने मुझसे ज़बरदस्ती लेने को बोला, इसके लिए इसका भी धन्यवाद करता हूँ। और बहुत अच्छा लग रहा है। और मैं तो चाहूँगा कि लोग दुर्वांकुर मोबाइल शॉप से मोबाइल लें और ज़्यादा से ज़्यादा लें। लोग ऐसा कभी सोचे नहीं थे कि ये दुकान में आके मोबाइल लेंगे। हम लोग मगरपट्टा में रहते, अचानक मेरा लड़का आया उसके पापा को लेके कि मुझे इधर जाकर ओप्पो मोबाइल लेना है और मुझे बताया भी नहीं और मेरे ही नाम से लिया है वो। और लेने के बाद फिर उन्होंने बोला कि मम्मी को सामने लाना पड़ेगा। फिर मैं आई, मैं बोली क्यों इतना दूर लिया तू, मगरपट्टा में दुकान थे और बहुत सारे दुकान थे। फिर मैं बोली उसको कि इतना दूर क्यों आया, बोला कि मम्मी मुझे ऐसा लगा कि मैं इधर से ही लूं। अभी हमारे लिए क्या मालूम लकी दाव था कि लकी ने क्या किस्मत हमारे अच्छे थे कि हमने लिए मोबाइल और हमने वो चिट्ठी भी संभाल के रखे है कि हमने सोचे नहीं थे कि हमको गाड़ी लगेगी करके। हम 1 महीने पहले से सोच रहे थे कि गाड़ी लेने का है हमको। और मेरी बेटी बोली कि नहीं मम्मी तुम देखेंगे अपने को अगर गाड़ी लगी बाई चांस तो। हम भी बोले ठीक है चलो, ऊपर वाले की मेहरबानी से फिर हमको गाड़ी लग गई और दुकान का भी हमारे लिए लकी हो गया वो। और जिस दुकान वाले का नाम क्या है? हाँ, नीलेश दादा का भी शुक्रिया कि उनके दुकान से हमने मोबाइल लिया और हमारा भी बहुत अच्छा हो गया, हमको गाड़ी मिली। पुण्याच्या पूर्व भागातील 1938 पासून ग्राहकांना गुणवत्ता व सेवेची हमी असलेले अग्रवाल स्वीट्स म्हणजे नुसती परंपरा नाही तर चोखंदळ खवयांसाठी मेजवानी आहे. स्वर्गीय मुन्नालाल अग्रवाल यांच्या प्रदीर्घ वारसा सांभाळत अग्रवाल कुटुंबियांनी स्वीट्समध्ये ग्राहकांची गरज ओळखून अस्सल तुपातील पदार्थ आणि तत्पर सेवेचा वारसा जपत फूड क्षेत्रात नावलौकिक मिळवला आहे. हडपसर गाडी तळ व आकाशवाणी रविदर्शन येथील अग्रवाल स्वीट्सच्या शाखेला नक्की भेट द्या.